नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट माधव. कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले चॅनल कायदा व्हिजनमध्ये मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. काल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पीटाचे काही संशयित आरोपी फिर्यादीने आपली फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना तात्काळ अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी संशयित आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले होते. त्यामुळे न्यायालयात संशयित आरोपीच्या नातेवाईकाची फार मोठी गर्दी झाली होती. मला अनेक ठिकाणावरून फोन कॉल मेसेजद्वारे पीटा कायद्याबाबत अनेकांनी विचारले होते की बाबा नेमका पीटा हा कायदा काय आहे, पीटा कायद्याच्या तरतुदी काय आहेत, त्याला शिक्षा काय आहे, त्याबाबत एक व्हिडिओ बनवा असे सजेशन करण्यात आले होते. आणि आज देखील पीटा म्हणजे काय बाबतचा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला होता, मला विचारला होता. त्याच विषयाला अनुसरून आजचा हा आपला विषय आहे. व्हिडिओ मन लावून पहा. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिला तर मी हमी देतो की तुमचे या व्हिडिओमधून पीटा कायद्याच्या अनुषंगाने संपूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. चला तर मग सुरू करूया पीटा कायद्याच्या या विषयाला. स्त्रिया व मुली यांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, यालाच इंग्रजीमध्ये पीटा असे म्हटले जाते. पीटाचा लॉंग फॉर्म म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट 1956. अर्थातच सोप्या भाषेत पीटा काय आहे तर वेश्या व्यवसायाला आळा घालणारा आणि वेश्या व्यवसायाला प्रतिबंध करणारा कायदा आहे, जो की 1956 ला अस्तित्वात आला. ह्या कायद्याच्या कलम 2 मध्ये काही व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी 2 महत्वाच्या व्याख्या आपण बघू. नंबर 1 कुंटनखाना, नंबर 2 वेश्या व्यवसाय. आता पीटा कायद्यानुसार कुंटनखाना म्हणजे काय तर जिथे वेश्या व्यवसाय चालतो ती जागा, ते घर, ते प्लॉट, ते कार, ते वाहन, अशी कुठलीही जागा जिथे वेश्या व्यवसाय चालतो त्या जागेला स्त्रिया व मुली यांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या डेफिनेशननुसार कुंटनखाना असे म्हणतात. आता दुसरी महत्वाची व्याख्या ती म्हणजे वेश्या व्यवसाय म्हणजे काय तर ती अशी, एखाद्या व्यक्तीने लैंगिक स्वैराचारासाठी आपले शरीर भाड्याने देणे म्हणजेच वेश्या व्यवसाय होईल. ही पीटा म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्टच्या डेफिनेशननुसार वेश्या व्यवसाय होय. आता ह्या कायद्याच्या कलम 3 मध्ये एखाद्या व्यक्तीने कुंटनखाना चालवला किंवा वेश्या व्यवसाय चालवला तर तिथे 3 वर्षाची शिक्षेची तरतूद आणि दंडाची शिक्षा आहे. कलम 4 मध्ये जर वेश्या व्यवसाय करून उदरनिर्वाह केला जात असेल तर 2 वर्षाच्या कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. म्हणजेच काय तर वेश्या व्यवसाय करून उदरनिर्वाह करता येणार नाही, म्हणजेच पोटासाठी शरीर भाड्याने देता येणार नाही. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणे हे आपल्या भारत देशामध्ये परवानगी नाही. मेहनत आणि कष्ट करूनच उदरनिर्वाह करावा लागेल, कष्टानेच पोट भरावे लागेल. आता कलम 5 नुसार वेश्या व्यवसाय करण्यासाठी एखादी व्यक्ती मिळून देणे, त्या व्यक्तीला परावर्त करणे, त्यालाही 2 ते 3 वर्षापर्यंत कारावास आणि फाईन आहे. पीटाच्या कलम 6 नुसार वेश्या व्यवसाय चालतो किंवा कुंटनखाना चालतो अशा ठिकाणी व्यक्तीला अडकून ठेवलं तर त्याबाबतची शिक्षा म्हणजे 7 वर्षापर्यंत किंवा अजन्म कारावास किंवा आपण त्याला जन्मठेप म्हणू शकतो. हे कलम फार कठोर आणि डेंजर आहे. जर पीटाचा कायदा एखाद्या व्यक्तीवर दाखल झाला, जर पीटाच्या कायद्याचा हा कलम जर एखाद्या व्यक्तीवर दाखल झाला आणि हे कलम लागले तर हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे ट्रायल चालत नाही, तर डायरेक्ट सेशन कोर्टामध्ये जाते आणि सेशन कमिट गुन्हा होतो, सेशनमध्ये ट्रायल चालते. कलम 8 नुसार, आता कलम 8 नुसार हावभाव करणे, वल्गरेपणा करणे, वेश्या व्यवसायाच्या हेतूसाठी परावर्त करणे, त्याला 6 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तर कलम 13 नुसार महत्वाची तरतूद केली आहे की विशेष अधिकारी यांची नेमणूक करावी. आता विशेष अधिकारी म्हणजे काय तर विशेष अधिकारी म्हणजे किमान PI दर्जाचा अधिकारी तपास कामी निवड करावी लागते. म्हणजेच पोलीस इन्स्पेक्टर केस हाताळू शकतात, PSI चालत नाही. जर PSI लेवलचे कर्मचारी जर ही केस हाताळत असतील तर तसे पत्र PI कडून ट्रान्सफरचे लेटर असणे आवश्यक आहे. तशी ट्रान्सफर केलेली असेल तरच ती केस हाताळता येऊ शकते. पीटाच्या या कायद्याच्या कलम 15 नुसार झडती घेण्याबाबत तरतुदी सांगितलेल्या आहेत. ज्या ठिकाणी चालू आहे अशा ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या महिला असतात, लेडीज असतात, म्हणून अशा बायकांची झडती घेताना महिला कर्मचारीच असावा लागतो आणि पुरुषाची झडती घेताना पुरुष कर्मचारी यांनी झडती घ्यावी अशी तरतूद आहे. आणि झडती घेताना 2 पंच असावेत. जर तसे केले नाही तर आरोपी मुक्त होतात, अर्थातच निर्दोष सुटतात. आणि 2 माणसापैकी 1 पंच ही महिला असावी तरच
ती लिगल मानल्या जाईल. जर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला पुरुष कर्मचारी यांनी प्रश्न विचारले तर अशा वेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला पिटा अंतर्गत शिक्षा होणार नाही, अशी ही तरतूद आहे. अशी तरतूद कलम 15 मध्ये आहे. तुम्ही म्हणाल की असा आहे का पिटा कायदा? तर हो, पिटा कायदा असाच. दाखल पात्र अपराध कुंटनखाना बंद करणे आणि अपराध्याला त्या जागेतून बाहेर काढणे, पीडित महिलांना सुरक्षा, न्यायालयाच्या अंतर्गत देखरेख ठेवणे ह्याबाबतच्या काही तरतुदी आहेत. परंतु हा बेसिक व्हिडिओ असल्यामुळे यापेक्षा सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओत करणार नाहीत आपण, कारण व्हिडिओ मोठा होईल. या व्हिडिओमधून बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असेलच. तर हा होता पिटा अंतर्गत महत्वाच्या तरतुदीचा व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि ह्यासारखे आपण बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर कायद्याची साक्षरता सर्वसामान्यांना व्हावी यासाठी माझ्या वेळात वेळ काढून अपलोड करणार आहे. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती असेल की जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.